त्यांना मागे जावं लागेल। बंडखोरांना शांत करण्याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे, कारण की सर्वात मोठी बंडखोरी जी आहे ती भाजपमधून झालेली आहे। जे अपक्ष लढतायत त्यांना आमचे त्या भागातील प्रभारी, जिल्ह्यातील प्रभारी सर्वांशी संवाद करणार आहे आणि मला विश्वास आहे की विड्रॉपर्यंत, फॉर्म वापस घेतपर्यंत सर्व अर्ज, अपक्षाचे अर्ज जे आमच्या पक्षाचे अपक्ष भरलेले आहेत नाराज होऊन, ते आम्ही परत घेऊ। त्यांना आम्ही विनंती करू। शेवटी एका पदावर एकावेळी एकच व्यक्तीची निवड होतं, त्यामुळं निवड प्रक्रियेमध्ये एखाद्याला न्याय मिळतो, एखाद्याला मिळत नाही। पण मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षाकरता समर्पित आहे, तो त्या ठिकाणी आपली अपक्ष उमेदवारी परत घेईल। बऱ्याच ठिकाणी पळवापळवी झाली, तुमची काही उमेदवार पळवलेले आहे, तुमच्याकडे काही आलेले आहे, काही 7-8 वर्षांनी निवडणुका झाल्या आहेत, 10 वर्षांनी काही ठिकाणी झाल्या आहेत, त्यामुळं प्रत्येकाला वाटतं निवडणूक लढावी। शेवटी इतक्या दिवसांनी निवडणुका झाल्यामुळं प्रत्येकाला अपेक्षा आहे, पण साधारण आम्ही उमेदवारी अर्ज वापस घेण्याची जी डेट आहे त्या डेटपर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी कमी झालेलं दिसेल। मुंबई महानगरपालिकेसाठी फॉर्म्युला ठरलेला आहे भाजपचा, तिकडे ठाकरे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी चर्चा सुरू आहे युती संदर्भात। नाही, आम्ही महायुतीमध्ये जातो आहे। आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी, रवींद्र चव्हाणजी, आशिष शेलारजी, अमित साटमजी, आम्ही सर्व नेते त्या ठिकाणी बसून माननीय एकनाथजी, माननीय अजित पवारजी आणि आम्ही एकत्र बसून मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीत त्या ठिकाणी लढणार आहे। आणि मला विश्वास आहे की मुंबई शहर बदलत आहे, मोदीचं सरकार, महाराष्ट्राचं सरकार मिळून डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून जनतेची अपेक्षा आहे आणि मुंबईची जनता आम्हाला निवडून देईल। मुंबई की आम्ही 51% मतं घेऊन 2/3 बहुमत घेऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती निवडून येईल।